आणि आता बातमी आहे जुन्नरमधील हत्याकांडाची। जुन्नरच्या पिंपळवंडीत नरसापूर प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे। नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केली आणि या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला 31 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मंगळवारी दुपारपासून लहानगी बेपत्ता होती। शोधाशोध करूनही ती सापडली नाही, म्हणून पोलिसांना बोलवण्यात आलं। पोलिसांनी गावात चौकशी केली, विविध परिसरात लावलेले सीसीटीव्ही तपासले। आश्चर्य म्हणजे पोलीस तपास करत असताना नराधम आरोपी सोबतच होता। एका सीसीटीव्हीत आरोपी सायकल चालवताना दिसला आणि पोलिसांचा संशय बळावला। अखेर पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा कबूल केला। 6 वर्षांच्या मुलीला सायकल शिकवतो सांगून लेंडेस्थळ इथं घेऊन गेला आणि तिथेच त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार करून हत्या केली। आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी पीडितेचा मृतदेह ताब्यात घेतला। या प्रकरणावरून गावात संतापाची लाट पसरली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जाते। त्यांनाच त्यांनी जो रूट सांगितला होता त्या रूट प्रमाणे आलो। 2 ठिकाणी त्यांनी गोंगारा पण दिला। मग पोलीस खाक्याच्या पुढे त्याला परत नतमस्तक व्हावं लागलं आणि शेवटी तो इथं येऊन त्या बिचाऱ्याच्या मोकलीचं याच ठिकाणी इथंच ती पडलेली होती। इथंच त्यांनी तिच्यावर अत्याचार केला। त्या नजरेमधून हेरलं का हा पोरगा थोडा संशयित वाटतो। त्यांनी संशय व्यक्त केला आमच्या पाशी तो। मग नंतर आम्ही सीसीटीव्ही चेक करत होतो। सीसीटीव्ही चेक करता करता तो आरोपी पण आमच्या पाशी होता। त्याच्यानंतर त्यांनी स्वतः गुन्हा कबूल करायच्या आधी डिपार्टमेंटला असं सांगितलं की ही पोरगी माझ्याकडे सायकल मागत होती, असं तसं हे सगळं तो बोलत होता। त्याच्या त्या सगळ्या बोलण्याची सगळ्या गोष्टी जर एकत्रित जोडल्या त्यांनी, त्याच्यावरून त्यांनी संशय केला हा पक्का हाच आहे। मग त्यांनी 8 वाजता त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर चौकशी दरम्यान त्यांनी कबूल केलं का हा गुन्हा मीच केलेला आहे। त्याच्यानंतर सगळ्या ग्रामस्थ असेल सगळ्यांनी डिपार्टमेंटनी सगळ्यांनी शोधाशोध करून संध्याकाळी 8:30-9च्या दरम्यान मुलीचा मृतदेह इथं सापडला। आरोपीला सोबत घेऊन आम्ही घटनास्थळी आमची टीम पोहोचली। या ठिकाणी आम्हाला ते जे निर्भया आहे त्याच्या शव जे आहे ते मिळून आला आणि त्याच्यानंतर आरोपी जे आहे त्याला अटक करण्यात आला। गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली। गुन्ह्यात कलमवाढ केल्यानंतर त्याला अटक करण्यात आला आणि जे निर्भया आहे त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा आज सकाळी झालेला आहे। पोस्टमॉर्टमची जी प्रक्रिया आहे ते सध्या चालू आहे।